मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करताना मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त होत नाही. सकाळी ट्राय केले, दुपारी ट्राय केले, संध्याकाळी ट्राय केले, तरी पण मोबाईलवर ओ-टी-पी प्राप्त होत नाही. प्रत्येक दिवशी आपण ओ-टी-पी हा सेंड करतो, ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मोबाईलवर ओ-टी-पी हा येतच नाही. तर या संदर्भात आपण मागील 2 व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. तरी पण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन माहिती यामध्ये पाहणार आहोत की ओ-टी-पी हा कशामुळे येत नाही. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ई-के-वाय-सी करण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो, ओ-टी-पी पाठवतो, तर इथून तर ओ-टी-पी हा मोबाईलवर सेंड होतो, परंतु मोबाईलवर ओ-टी-पी हा येत नाही. तर यामध्ये आपणास टायमिंगसुद्धा दिलेला असतो. तर 10 मिनिटाचा टायमिंग असतो. तर यामध्ये आपणास काय करायचे आहे, जास्तीत जास्त 3-4 मिनिटे आपणास मोबाईलवर ओ-टी-पी हा येतो की नाही ते आपणास पाहायचे आहे. जर 3-4 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवर जर ओ-टी-पी हा जर आला नाही, तर आपल्या मनानेच येथे कोणतेही अंक आपणास यामध्ये टाकायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. तर येथे ओ-टी-पी व्हेरिफिकेशन फेल्ड, इनव्हॅलिड ओ-टी-पी वर एक्सपायर्ड अशा प्रकारे माहिती आपणास दाखवली जाईल. परत आपणास काय करायचे आहे, त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे, ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. ओ-टी-पी मोबाईलवर येतो की नाही ते आपणास एकदा चेक करायचे आहे. जर आपल्या मोबाईलवर कसल्याच प्रकारचा ओ-टी-पी जर येत नसेल, तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे आधारच्या वेबसाईटला येऊन आपण अशा प्रकारे चेक करू शकतात. तर येथे मोबाईलमध्ये आपण पाहू शकतात की येथे आपणास आपल्या मोबाईलचे जे काही शेवटचे 3 डिजिट असतील, तर ते 3 डिजिटच आपणास यामध्ये दाखवले जातील. पूर्ण मोबाईल नंबर हा यामध्ये दाखवला जाणार नाही. तर यामध्ये आता काय होत आहे, बऱ्याचशा महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला सुद्धा मोबाईल नंबर लिंक नाही. तर आता काय होत आहे की या महिला किंवा त्यांचे वडील असो किंवा पती असो, तर आधार सेंटरवर जात आहे. तर आधार सेंटरवर सुद्धा आपणास आता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आधार सेंटरवर गर्दी होत आहे आणि ज्यावेळेस आपण तेथे आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी जातो, तर कधी-कधी काय होतं की आपण मोबाईल नंबर त्यांना सांगतो, तर चुकीनं त्यांच्याकडून काय होतं की एखादा डिजिट त्यांच्याकडून मोबाईल नंबरचा हा हुकतो. जर आपला मोबाईल नंबर समजा 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे असेल, तर त्यामध्ये 1 2 4च्या जागेवर 3 अशा प्रकारे ते मोबाईल नंबर टाकून देतात. तर जे काही ते आधार सेंटरवाले ऑपरेटर असतील, तर ते आपणास त्यामध्ये आपला मोबाईल नंबरसुद्धा दाखवतात की हा तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही. तर यामध्ये काय होतं की बहुतांश महिलांना लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे तिथून आपणास एक रिसिप्टसुद्धा दिली जाते. तर ती रिसिप्ट अशा प्रकारची असते. तर या रिसिप्टमध्ये आपण काय करायचं आहे, एक गोष्ट चेक करायची आहे, ते म्हणजे आपलाच मोबाईल नंबर. तर इथे मोबाईल नंबरचा जे काही आपण दिलेला आहे आधार सेंटरवर, तो इथे पाहायचा आहे. तर हा मोबाईल नंबर आपला बरोबर आहे की नाही ते एकदा आपणास इथे चेक करून घ्यायचे आहे. त्या रिसिप्टवरील जर आपण नवीनच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर. जर इथे जर चुकीचा नंबर दाखवत असेल, एखादा अंक चुकीचा दाखवत असेल, आपण जर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी हा कदापि येणार नाही. ही गोष्ट आपणास यामध्ये लक्षात ठेवायची आहे. जर रिसिप्टवरील जो काही मोबाईल नंबर आहे तो बरोबर असेल आणि आपण ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असाल, तरी पण मोबाईलवर ओ-टी-पी जर येत नसेल, तर आपणास यामध्ये अजून एक गोष्ट चेक करायची आहे. तर त्यासाठी आपणास आधारच्याच वेबसाईटला यायचे आहे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे लॉग इन नावाचे ऑप्शन दिसेल. लॉग इन नावाच्या ऑप्शनवर आपणास येथे क्लिक करायचे आहे. आपला आधार कार्ड क्रमांक येथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ-टी-पी याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. लॉग इन विथ ओ-टी-पी याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्येच आपल्या मोबाईलवर ओ-टी-पी हा प्राप्त व्हायला हवा आणि इथून सेंड केलेला ओ-टी-पी हा लगेच आपल्या मोबाईलवर प्राप्त होतो. जर ओ-टी-पी जर आपल्या मोबाईलवर जर प्राप्त झाला,
तर आपण समजायचे की आपल्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो आपला बरोबर आहे. जर येथून जर आपण आपला आधार नंबर टाकून OTP जर सेंड केला, जर आपल्या मोबाईलवर जर OTP आला नाही, तर आपण समजायचे की आपल्या आधार कार्डला दुसराच कोणता तरी मोबाईल नंबर लिंक आहे. कारण की इथे आपणास मोबाईल नंबरचे शेवटचे फक्त 3 डिजिट दाखवले जातात. तर येथे येऊनच आपण आपल्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे की नाही याची आपण खात्री करून घ्यायला हवी. तर OTP न येण्याचे हे एक मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, इथून OTP सेंड केला तर तो मोबाईलवर लगेच प्राप्त होतो, परंतु लाडकी बहीण योजनेची eKYC करताना OTP जर पाठवला तर तो OTP आपणास प्राप्त होत नाही. तर अशा बाबतीत आपण ह्या गोष्टी एकदा चेक करून पाहायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे की नाही ते सुद्धा आपणास एकदा चेक करून पाहायचे आहे. त्याचप्रमाणे जी काही सिमची सेटिंग असेल ती सिमची सेटिंगसुद्धा आपणास एकदा चेक करून पाहायची आहे. जर त्या मोबाईलवर OTP जर येत नसेल तर ते सिम कार्ड आपणास दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पाहिजे आहे आणि OTP हा सेंड करून पाहायचा आहे, OTP हा येतो की नाही ते. तर ज्यांच्या मोबाईलवर कोणताच OTP येत नाही त्यांनी या गोष्टी एकदा चेक करून पाहायच्या आहे. तर OTP सेंड केल्याच्या नंतर आपणास इथे थोडासा वेट करायचा आहे मित्रांनो. OTP हा लगेच आपल्या मोबाईलवर येईल असे नाही. तर यामध्ये आलेला OTP जर आपण यामध्ये टाकला तरी तर OTP व्हेरिफिकेशन फेल्ड अशा प्रकारचा एररसुद्धा यामध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी आपणास वारंवार प्रयत्न करून आपली eKYCची जी काय प्रोसेस आहे ही प्रोसेस आपणास कंप्लीट करून घ्यायची आहे. तर अजूनही जर आपल्या मनामध्ये OTP विषयी काही शंका असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.